छत्रपती शिवाजी महाराज, महाराष्ट्राचे आराध्य दैवत, अखंड हिंदुस्थानाचे कुलदैवत, तसेच विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला आपण सकाळच्या सत्रामध्ये पुष्पहार अर्पण केला आणि करूया सुरुवात आता या स्पर्धेला, जिथे एकीकडे संघ रौनक रायझिंग स्टार तर दुसरीकडे अजय फाउंडेशन ए असे दोन नामांकित संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. सामन्याला होतीये सुरुवात. दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून. योगेश मोरे बॉलिंग ट्रॅक वरती, पंचांचा ग्रीन सिग्नल. लेट्स प्ले गेम ऑन. दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. पहिला बॉल हॉर्न साइडला वळवायचा प्रयत्न, पहिलाच बॉल मात्र फाईन लेग क्षेत्रामध्ये बॉल चाललाय. हा पहिला बॉल डॉट आपल्याला पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर योगेश मोरे, स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज अमोल चव्हाण, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती कौशल गुरव. कौशल गुरव मॅन फ्रॉम कडाव, एक जबरदस्त असा खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे. खोलटप्प्याचा बॉल, फ्लिक ऑफ द रिस्ट ऑन साइडला अलॉंग द कार्पेट. चेंडू चाललाय मिड विकेट क्षेत्रामध्ये. सिंगल कंप्लीट झाली. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती थ्रो आणि बघता बघता दोन धावा सहज रीतीने होत असताना कंप्लीट. शुभारंभ झालाय या डावाचा, जिथे धावफलक आपल्याला दोन्ही आकड्यावरती पाहायला मिळेल. 2 रन्स ऑन द बोर्ड, 2 धावा फलकावर. ऑन साइडला मोठा फटका मारायचा पुन्हा एकदा प्रयत्न जरूर होता. अमोल चव्हाण सातत्याने मोठ्या फटक्यांच्या मागे कुठेतरी आपल्याला चेज होताना पाहायला मिळतोय. मात्र सिंगल डबल देखील असणं फार गरजेचं आहे. 22 एकदा 12 टीमच्या टोटल मध्ये आणि टीमची टोटल फलकावर आपल्याला पाहायला मिळेल, जी मात्र 3 या आकड्यावरती. धावफलक आपल्याला 3 या आकड्यावरती मिळेल. परवेजी खान सर मॅन फ्रॉम अंबरनाथ, प्रशांतजी देसाई सर मॅन फ्रॉम अंबरनाथ आणि सनी भोईर सर मॅन फ्रॉम बदलापूर असे 3 ऑफिशियल या संपूर्ण स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळतील. तिघांचं आपण विशेष असं कौतुक करूया आणि जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेला, जिथे नामांकित संघ ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकीकडे रौनक रायझिंग स्टार, दुसरीकडे अजय फाउंडेशन. यावेळेस क्या बात आहे, जबरदस्त बॉल कट करायचा प्रयत्न होता, मात्र थर्डमॅन मध्ये फिल्डर आहेत. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. धावफलक आपल्याला पाहायला मिळेल, जे मात्र स्थिर आहे, स्थगित आहे. फलकावरती धाबा 3, चेंडू झाले 4. पहिले षटक प्रगती पथावरती आहे. तुमच्याकडे 25 मिनिटं 5 षटक हाताळण्यासाठी असतील, याची नोंद करून घ्यायची आहे. फुलटॉस बॉल, कव्हरच्या दिशेला फटका जवाब. बॉल निघून चला एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. अंबरनाथ चषक चौकार, 4 धावा. साथीने फलक पुढे जाईल आणि फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील. 7 ऑन द बोर्ड, 7 धावा फलकावरती. चेंडू झालेत आतापर्यंत 5 आणि 5 बॉल मध्ये 7 धावा फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आडव्या पट्ट्याने फटका लाजवाब, मात्र डीप मध्ये मिड विकेट अलॉंग द कार्पेट. मिड विकेट क्षेत्रामध्ये थोडासा फंबलनेस, तो पण सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्यात आला आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील, जाऊन पोहोचतील विदाउट एनी लॉस. 9 ऑन द बोर्ड.
ओव्हर नंबर 2 ला सुरुवात झाली आणि पहिला बॉल जबरदस्त पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅक वरती आहे जगदीश आणि जगदीशच्या माध्यमातून पहिला बॉल तेच सर्राट पाहायला मिळाला. अजय फाउंडेशन 2 बॉल जबरदस्त एका पाठोपाठ एक आपल्याला पाहायला मिळतील. धावफलक 9 या आकड्यावरती जबरदस्त असा चेंडू हाताळला गेलाय. यावेळेस विकेट, फलंदाज बाद, जबरदस्त गोलंदाजी जगदीश यांच्या माध्यमातून विकेटचं पतन, फलंदाज होतील बाद. धक्का क्रमांक पहिला फसत असताना धावफलक 9 या आकड्यावरती धक्का क्रमांक पहिला मैदानावरती बसलेला आहे. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ आणि जगदीशच्या मार्फत जबरदस्त गोलंदाजी झाली आहे. क्या बात आहे. सुरुवात अप्रतिम म्हणावी लागेल कारण पहिले 2 बॉल संघर्ष पाहायला मिळाला बॅटरच्या माध्यमातून. तिसऱ्या बॉलवरती तो संघर्ष तुटला आणि फलंदाज अमोल चव्हाणची खेळी समाप्त झाली. आता जिग्नेश आपल्याला पाहायला मिळतील. क्रमांक 3 वरती फटका लाजवाब ऑन साइडला बॉलला पाठवून दिलंय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाज जिग्नेशच्या बॅट मधून आलेला हा A1 क्वालिटीचा अंबरनाथ चषक ब्रँडेड शर्ट अनेक साऱ्या मान्यवरांची उपस्थिती, मान्यवर मंडळींची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्या सर्वांचं खऱ्या अर्थाने या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. माननीय श्री संजय राम सर ज्यांच्या अध्यक्षतेखाली ही जबरदस्त अशी क्रीडा स्पर्धा आपल्या सर्वांना अनुभवायला मिळते. याच देही याची डोळा क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा आनंदाचा गजर क्रिकेटचा याच्यासाठी केला होता टास की हा दिवस गोड व्हावा. तो दिवस नक्की गोड होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत चेंडूंचा विचार केला चेंडू झालेत 5. ऑन साइडला अलॉंग द कार्पेट चेंडू चाललाय स्क्वेअर क्षेत्रामध्ये. झाली मिस्टेक, सिंगल कंप्लीट झाली आणि एका धावेवरती समाधान मानावं लागेल. अशा रीतीने षटक क्रमांक मैदानावर समाप्त होतोय. जे मात्र दुसरं 2 षटकांचा वाजवी खेळ इथे समाप्त आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील 16 या आकड्यावरती. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 16 धावा फलकावरती आहेत. ऑल इंडिया ओपनची टुर्नामेंट आणि ऑल इंडिया ओपन मधील नामांकित 24 संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. ज्यापैकी आजचा पहिला दिवस. आज एकूण ओपन गटामधील तब्बल 8 नामांकित संघ इन ऍक्शन मध्ये. पुढील मॅच भौमिक 11 गंधारी आणि मयूर 11 असे 2 नामांकित संघ. दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचंय. भूमिक 11 गंधारी आणि मयूर 11 दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचंय. पहिल्या 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावफलक आपल्याला पाहायला मिळेल 16 या आकड्यावरती. रौनक रायझिंग स्टार वर्सेस अजय फाउंडेशन ए अशी लढत आपल्या सर्वांना अनुभवायला मिळते. एक जबरदस्त अशी क्रीडा स्पर्धा आणि या जबरदस्त क्रीडा स्पर्धेमध्ये एक जबरदस्त आयोजन आणि नियोजनबद्ध असं आयोजन आपण पाहू शकतो. जबरदस्त पहिलाच बॉल श्यामच्या मार्फत एक खणखणीत बॉल आपल्याला पाहायला मिळाला. बघा हे बॉल हाताळणं फार गरजेचं आहे. क्रिकेटमध्ये डॉट बॉल पर्सेंटेज वाढवणं
हे फार इम्पॉर्टंट असतं. जिग्नेशने पहिल्या बॉलवरती षटकार लगावला, मात्र त्यानंतर जिग्नेश थोडासा स्ट्रगल करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 3 बॉलमध्ये नंतर एकच धाव फक्त त्याने अर्जित केली. फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील, ज्या मात्र 16 या आकड्यावर. 16 ऑन द बोर्ड. ओव्हर नंबर मैदानावरती चालू आहे तिसरी. बघा, धावा कमी आल्यात म्हणून नाराज होऊ नका. या संपूर्ण मैदानावरती धावा भरपूर आहेत. त्यासाठी शेवटच्या मोमेंट पर्यंत तुम्हाला खेळावं लागतं. इथे फटका लाजवाब. जिग्नेशच्या बॅट मधून निघाल्यात अग्नीच्या ज्वाळा. बाहेर पडेला तोफेचा गोळा. 6 धावेंसाठी जिग्नेशच्या बॅट मधून अजून एक खणखणीत षटकार. फलकावरती धावा आपल्याला 16 या आकड्यावरती पाहायला मिळतील. 16 ऑन द बोर्ड. प्लस आता 6 धावा ऍड, आता 22 धावा फलकावरती पाहायला मिळतील. 16 धावा होते, त्यानंतर एक षटकार लगावला गेला, आता 22 धावा. बाईसशे 1 रन टीमच्या टोटल मध्ये. फालक पुढे जाईल आणि फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील 23 या आकड्यावरती. 23 रन्स ऑन द बोर्ड. 23 धावा फलकावरती. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये ही धावा संख्या आपल्याला पाहायला मिळते. चेंडू झालेत आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. या षटकाचं विवरण पाहिलं तर श्यामच्या विरोधामध्ये जिग्नेशच्या माध्यमातून काय फटका पाहायला मिळाला. जबरदस्त एक्झिक्युशन ऑफ स्ट्रोक आपण पाहिला. जिग्नेशच्या बॅटमधून 2 षटकार लगावले गेलेत. वैयक्तिक 6 बॉल 13 वरती तो बॅटिंग करतो आणि इथे फटका लाजवाब. ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्लिअर करत 1 बाउन्स ओव्हर द फॅन्स. मिळतील धाबा. 4 बॉल सीमा पलीकडे. फलंदाजच्या बॅटमधून चौकार. (23 ऑन द बोर्ड). एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 23 धावा आणि त्यानंतर चौकार. धावसंख्या 27 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस ऑन साइडला कॅचची संधी निर्माण झाली होती, मात्र संधी हुकलेली आहे आणि तोपर्यंत एक धाव कंप्लीट होईल. फलकावरती धावा 28. 28 ऑन द बोर्ड. 28 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. बघा, मॅनेजमेंट कमिटीला विनंती असेल एक स्कोरर पाठवून द्यायचे. मॅन्युअल स्कोरर एक पाठवणं बंधनकारक असेल, याची आपण नोंद करून घ्या. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅक वरती. श्याम जबरदस्त गोलंदाजी करतोय. जबरदस्त, नो डाऊट ऍट ऑल. आपल्या नावाचा डंका पेटवत असताना 3 षटकांचा खेळ समाप्त. धावफलक एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 28 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 28 ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 1 विकेट. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 28 धावा या फलकावरती पाहायला मिळतील. बघता बघता 3 षटकांचा खेळ देखील समाप्त झालाय आणि चांगली गोलंदाजी आपल्याला म्हणता येईल. 13 मिनिटांमध्ये 3 षटकं हाताळले गेलेत. सो कौतुक करेल मी ज्या प्रकारे आतापर्यंत ओव्हर रेट राखलेला आहे. सेकंड स्पेल मध्ये आपल्याला जगदीश पाहायला मिळतील. पाहूया जगदीशच्या मार्फत कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. बघा, पुढील मॅच भौमिक 11 गंधारी विपक्ष मयूर 11 असेल. सो टॉस साठी रिपोर्टिंग करायचं आहे संजय भाई. संजय दादा किंवा तन्मय दादा. दिशा दाखवायचा प्रयत्न. थर्ड मॅनच्या दिशेला बॉल निघून चाललाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर नजाकत बरा. चौकार. संजय दादा.
जबरदस्त आपल्याला बॉल पाहायला मिळाला, मात्र फिल्डिंगला जबाब होती. हा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल जो मात्र आहे निर्धाव. हा चेंडू डॉट. धावफलक आपल्याला 32 या आकड्यावरती पाहायला मिळेल. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 32 धावा फलकावरती आपण पाहू शकतो. रौनक रायझिंग स्टार वर्सेस अजय फाउंडेशन अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस स्ट्रोक चांगले आहे कव्हरच्या दिशेला. डीपीश एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये फिल्डिंगला जवाब आहे. कंप्लीट होईल बघता बघता डबल आणि 2 धाब्यांच्या साथीने फलक पुढे जाईल आणि धावा फलकावर धावा आपल्याला पाहायला मिळतील, ज्या मात्र 34 या आकड्यावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 34 धावा या फलकावरती पाहायला मिळतात. पुढील मॅच भौमिक 11 गंधारी विपक्ष मयूर 11. एक जबरदस्त अशी मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. यावेळेस चांगला बॉल आहे, जबरदस्त बॉल. यष्टीरक्षक थोडेसे बीट झाले. फंबल होत असताना बॉल अगदी मला वाटतं डोक्यावरती हात ठेवला म्हणजे झेल होती, झेल देखील ड्रॉप झाली आणि तोपर्यंत एकदा कंप्लीट धावफलक 35 ऑन द बोर्ड. 35 या आकड्यावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 12 मॅनच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. ईशान जो जबरदस्त मला वाटतंय 12 मॅनच्या भूमिकेमध्ये आम्हाला स्कोर अपडेट करण्याच्या अगोदर तो प्रत्येक बॉल नंतर स्कोर सांगतोय की आमचे इतके स्कोर आहेत. त्यामुळे कौतुक करेल मी. असे स्कोरर मी म्हणेल असे जे 12 मॅन आहेत ते पुढे जाऊन स्कोरर बनू शकतात आणि स्कोरिंग मध्ये पण पुढे भरपूर फ्युचर आहे. यावेळेस थर्ड मॅन बीट होत असताना बॉल निघून चाललाय डीप. थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. अंबरनाथ चषक चौकार. वाईट +4. नशिबाच्या 5 धाबा. धावफलक पुढे जाईल. फलकावरती धावा 40 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 40 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. चेंडू हवेमध्ये असेल. डाऊन द बॉल. कॅचची संधी निर्माण झाली आहे. कॅच झाली ड्रॉप आणि सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करायचा प्रयत्न आणि बघता बघता कंप्लीट झाल्या धावा, ज्या मात्र 2 आणि 2 धावेच्या साथीने 42 धावा फलकावर आपल्याला पाहायला मिळतील. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 42 धावा या फलकावरती आहेत. संजयजी रामसाहेब यांच्या स्वप्नातून साकार झालेली क्रीडा स्पर्धा, त्यांच्या अध्यक्षतेखाली भव्य आणि दिव्य असं आयोजन आणि नियोजन आपल्याला पाहायला मिळतो. अजय फाउंडेशन अंबरनाथ जावसई गाव आयोजित अंबरनाथ चषक 2025 दमदार आणि दिमागदार आयोजन आणि नियोजन आपण सर्वजण अनुभवत आहात. आमचे कुणाल सर, ज्या कुणाल सरांच्या माध्यमातून जबरदस्त आपल्याला स्कोरिंग देखील पाहायला मिळते आणि ऑपरेटिंग देखील पाहायला मिळते, त्यांचं कौतुक करू. चांगला बॉल आहे, जबरदस्त बॉल. बघा कौतुक करेल मी सेकंड स्पेल मध्ये ज्याप्रमाणे गोलंदाजी करतोय गोलंदाज, कौतुक आहे. 4 षटकांचा खेळ समाप्त. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 42 धावा फलकावरती पाहायला मिळतील. 4 षटकांमध्ये जबरदस्त बॅटिंग गेली आहे. एकीकडे अजय फाउंडेशन ए, दुसरीकडे रौनक रायझिंग स्टार असे 2 नामांकित संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. अजय फाउंडेशन ए या टीमकडे मला वाटतंय कर्जतची संपूर्ण स्टारकास्ट आहे. आज साहिल लुंगले देखील इन ऍक्शन मध्ये. अमरोली कर्जत एक्सप्रेसच्या खेळाडूने अक्षरशः टेनिस बॉल क्रिकेट मध्ये कर्जत नव्हे रायगडचं नाव मोठं केलं. विजय पवार सारखा एक नामवंत खेळाडू. पाण्याची मागणी केली आहे तर पाणी देण्यासाठी ड्रिंक्स ब्रेक मैदानावरती झालाय आणि ड्रिंक्स बॉय आपल्याला पाहायला मिळत आहेत, ज्या मात्र जबरदस्त कार्य करत असताना.
विजय पवारचा उल्लेख करेल मी. मागील वर्षी कृष्णा लक्ष्मण सातपुतेचा विकेट विजय पवारने घेतला होता आणि त्यानंतर या खेळाडूचं अक्षरशः नाव मोठं झालं होतं. त्यानंतर अमोल चव्हाण असतील, साहिल लोंगले, कौशल गुरव, जिग्नेश, जीत रोदरियो, मोहन पारधी, विशाल पोखरकर, राहुल अँकर आणि संपूर्ण स्टारकास्ट आपल्याला कर्जतची अजय फाउंडेशन ए मध्ये पाहायला मिळेल. विजय आखाडे हे देखील आपल्याला इन ऍक्शन मध्ये अजय फाउंडेशन ए या संघाकडून खेळत असताना पाहायला मिळतील. मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील षटक क्रमांक 5 ला सुरुवात झाली आणि अमित, पाहूया अमित कशा प्रकारची कामगिरी करतील. मॅच इज ऑन. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून. पुन्हा एकदा देऊया आपण. आता हे शेवटचं षटक आहे. 42 धावा फलकावरती अमितच्या हातामध्ये बॉल आणि आता अमित तयार. यावेळेस कट केलाय. डिपिश पॉइंट क्षेत्रामध्ये फिल्डर आहेत. सिंगल कंप्लीट होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल आणि फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील. एका धावेने पुढे सरसवत असताना 43 या आकड्यावरती. षटक फार महत्वाचं आहे आणि या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा कुठणं देखील तितकंच गरजेचं राहणार आहे. पुढील मॅच भूमिक 11 गंधारी वर्सेस मयूर 11. सो दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचे. बघा वेळ वाचवणं हे फार गरजेचं राहणार आहे. स्ट्रायकिंग एंड वरती जिग्नेश पाहायला मिळतील. पाहूया जिग्नेश आता कशा प्रकारची कामगिरी करतायत. ऑन साइडला फटका लाजवाब आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्लिअर करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. जिग्नेशच्या बॅट मधून त्याच्या या इनिंगचा A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. स्कोरर अपडेटर ग्रामीण टेनिस स्क्रीनचे एक जबरदस्त व्यक्ती माध्यमातून भविष्यवाणी करण्यात आली की जिग्नेश या बॉल वरती षटकार गावला गेला. रग रग से वाकिफ आहे कुणाल जिग्नेश के असं म्हणता येईल. जिग्नेशने काय बॅटिंग केली आहे. तब्बल 21 धाब्यांवरती तो खेळतोय. 10 बॉल 21 धाब्यांची विध्वंसक विस्फोटक खेळी त्याने साकारली. 49 धावा फलकावरती. यावेळेस चेंडू हवेमध्ये असेल. डाऊन द बॉल. कॅच ची संधी आणि कॅच झाली कंप्लीट. जिग्नेशची खेळी समाप्त. गडी गमावलाय दुसरा बॅटिंग करत असताना. विन बॅटर मॅन फ्रॉम नेरळ मोहन पारधी आलाय. पाहूया मोहन पारधीच्या मार्फत कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. मोहन पारधीचं फार मोठं नाव आहे टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती. 3 बाईक्स त्याच्या नावावरती आहेत असा खेळाडू मोहन पारधी मॅन फ्रॉम नेरळ. आणि त्याच्या सोबत कौशल गुरव मॅन फ्रॉम शिवशक्ती क्रिकेट संघ कडाव, जो देखील एक नामवंत संघ आणि नामवंत खेळाडू. आम्हाला आठवतंय की या संघाने एक कारनामा केला होता. स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुल मेगा फिनालेची मॅच MS जाई या संघाविरुद्ध मेगा फायनल मध्ये
शेवटच्या षटकामध्ये 6 बॉल एका धावेची गरज असताना ती एक धाव डिफेंड करणारा टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती एकमेव संघ जर कुठला असेल तो शिवशक्ती क्रिकेट संघ कडाव कर्जत परिसरामधील एक नामवंत संघ आणि त्या नामवंत संघ मधील हा नामवंत खेळाडू कौशल गुरव. यावेळेस फटका लाजवाब जबरदस्त स्ट्रोक बॅटला बॉल लागला आणि टक असा स्वीट साऊंड फ्रॉम द बॅट लॉंग ऑन ला क्लिअर करत डाऊन द ग्राउंड आलेला हा जबरदस्त षटकार. रिपोर्टिंग करायचे बघा वेळ वाचवणं फार गरजेचं राहणार आहे. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक संजय रामसाहेब आणि त्यांच्या माध्यमातून प्रत्येक गोष्टीवरती तीक्ष्ण घारीची नजर आमचे तन्मयदादा वाघरे साहेब देखील आहेत ज्यांचं देखील आम्ही विशेष कौतुक करू ज्यांच्या मार्फत खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी अथक मेहनत अथक परिश्रम तन्मयदादांचं विशेष आम्ही कौतुक करणार आहोत. धावफलक 55 धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील 55 55 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस चेंडू हवेमध्ये डाऊन द बॉल कॅचची संधी निर्माण झाली आहे. अखेर लॉंग ऑफ मध्ये झेल स्वीकारली गेली आणि धक्का क्रमांक 3 मैदानावरती बसत असताना फलंदाज कौशल ची खेळी होत असताना अंत आणि अशा रीतीने षटक क्रमांक मैदानावरती समाप्त होत असताना आपण पाहू शकतो जे मात्र 5व आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील ज्या मात्र जाऊन पोहोचतील 56 या आकड्यावरती आणि 57 धावेंचं लक्ष
टॉस साठी रिपोर्टिंग करा. सातत्याने आम्ही उल्लेख करतोय तरी देखील आपले कॅप्टन उपस्थित नाहीयेत आणि विनंती असेल रौनक रायझिंग स्टार अजय फाउंडेशन ए ही मॅच संपल्यानंतर आपण त्वरित मॅच खेळवणार आहोत आणि मिड मॅच मध्ये आपण टॉस करणार आहोत. याच दरम्यान दिनू कांबळे एक जबरदस्त खेळाडू म्हणून ज्यांची ओळख आहे. दिनू दादा स्वागत आहे, वेलकम. भूमिक 11 गांधारी या संघाकडून खेळत असताना आपल्याला दिनू दादा पाहायला मिळतील. मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये दिनू दादा ॲज अ आयकॉन म्हणून त्याची ओळख आहे आणि अंबरनाथचं नभे संपूर्ण आमच्या या ठाणे जिल्ह्याचं नाव ज्याने मोठं केलंय असे दिनू दादा इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. मयूर 11 संघाचे कॅप्टन उपस्थित आहेत. विनंती असेल ती म्हणजेच भूमिक 11 संघाचे कॅप्टन. चला आपण लवकरात लवकर उपस्थिती दाखवायची आहे टॉस साठी आणि बॅटरला लवकरात लवकर विनंती आहे आपण मैदानावरती जायचं आहे. तर पुन्हा एकदा आपण जाऊया मॅचच्या दिशेला जिथे 56 धावा बनल्या गेल्यात. 57 धाब्यांचं लक्ष. बॉलिंग ट्रॅक वरती ISPL सारखा एक नामवंत स्पर्धा कव्हर करून आणणारा खेळाडू उमरोली कर्जत एक्सप्रेस साहिल लोंगले ज्याच्या नावाची चर्चा संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेटच्या विश्वामध्ये असा साहिल गोलंदाजी ट्रॅकवर. पहिला बॉल चेंडू हवेमध्ये डाऊन द बॉल कॅचची संधी. कॅच कंप्लीट आणि पहिल्या बॉलवरती आपल्या नावाचा परचम देत असताना कर्जत उमरोली एक्सप्रेस साहिल लोंगलेच्या खात्यामध्ये विकेट. फलंदाज बाद. हीच कव्हर करत होतो त्यावेळेस शेवटच्या दिवशी पहिली मॅच आणि पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हा साहिलच होता. असा साहिल मैदानावरती जबरदस्त कामगिरी करतोय. ISPL सारख्या एक नामवंत स्पर्धेमध्ये या खेळाडूने अक्षरशः मला वाटतंय संपूर्ण अर्ध्या टुर्नामेंट पर्यंत विकेट टेकिंगच्या लिस्ट मध्ये अगदी टॉप वरती होता साहिल लोंगले. कव्हरच्या दिशेला ड्राइव्ह करत असताना स्ट्रोक जबरदस्त आहे, नो डाऊट ॲट ऑल. डीप मध्ये फिल्डर असतील, फिल्डिंगला जवाब आहे. मोहन पारधी यांच्या माध्यमातून एक्स्ट्रा कव्हर मध्ये जबरदस्त एफर्ट. कंप्लीट झाल्या धावा 2 धावांच्या साथीने फलक पुढे जाईल आणि फलकावरती धावा 2 या आकड्यावरती पाहायला मिळतील. साहिलच्या माध्यमातून जबरदस्त बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस विकेट. फलंदाज बाद. विकेट होत असताना पतन. साहिलच्या खात्यामध्ये अजून एक विकेट. अजून एक धक्का बसत असताना बॅटिंग करताना रौनक रायझिंग स्टार उल्हासनगर संघाला विकेटचं पतन. फलंदाज बाद. पंकज यांची खेळी समाप्त झाली आहे. करण अंबाला आणि करण अंबालाला यॉर्कर बॉल वरती विकेट घेतली होती. ती रील अगदी व्हायरल झाली होती ISPLच्या त्या
इंस्टाग्राम ऑफिशियल पेज वरती ती देखील रील होती, युट्यूब वरती देखील ती रील आणि इंस्टाग्राम वरती देखील ती रील व्हायरल झाली होती. आणि अगदी तशाच प्रकारे खोलवर टप्प्याचा बॉल आणि खोलवर टप्प्याच्या बॉल वरती साहिल लोंगलेनी इथे विकेट घेतली. कॉपी बुक स्टाईल मध्ये ज्याप्रमाणे करण अंबालाला आउट केलं अगदी त्याचप्रमाणे इथे विकेट. धावफलक 2 या आकड्यावर. लाईन पाहावी लागेल, लाईन चुकीची आहे. पेस ऑफ केला होता, गतीमध्ये परिवर्तन व्हॅरिएशन चा वापर करण्याचा प्रयत्न मात्र मैदानावरती हा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल, जो मात्र एक्स्ट्राच्या स्वरूपात ऍड आणि धावफलक पुढे जाईल. फलकावरती धावा आपल्याला 3 या आकड्यावरती पाहायला मिळेल. खोलटप्प्याचा बॉल, अजून एक विकेट, अजून एक धक्का बसतोय. कर्जत उमरोली एक्सप्रेस ISPL मध्ये मला का घेतलं हे सांगत असताना गडी गमावलाय तिसरी विकेट त्याच्या या षटकामधील. ओव्हर हॅट्रिक आता कंप्लीट झाली आहे. 3 या आकड्यावरती हा तिसरा धक्का. सुलतान भाई आपलं सहर्ष स्वागत आहे. प्राईड ऑफ उल्हासनगर म्हणून ज्यांची ओळख आहे, अक्षरशः शारजा सारख्या मैदानावरती इंडिया वर्सेस पाकिस्तानची मॅच आणि त्या पाकिस्तानच्या वर्सेस गोलंदाजी ज्यांनी इंडियाच्या कडून केली, असे आपले सुलतान भाई यांचं करूया सहर्ष स्वागत सकाळच्या या सत्रामध्ये. धावफलक आपल्याला 3 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. साहिल लोंगले पुन्हा एकदा तयार बॉलिंग ट्रॅक वरती. चांगला बॉल आणि विकेट, चौथी विकेट या ओव्हर मधली. क्या बात आहे. साहिल लोंगलेच्या माध्यमातून इथे घणाघाती गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा 5 विकेट समाप्त होतोय. धावफलक आपल्याला पाहायला मिळेल 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3 या आकड्यावरती. सुपर पीस ऑफ बॉलिंग हॅज बीन सीन बाय द बॉलर इन द फर्स्ट ओव्हर. साहिल लोंगले हा नाव नाही द ब्रँड. आणि मैदानावरती काय जबरदस्त गोलंदाजी करत असताना कर्जत उमरोली एक्सप्रेस साहिल लोंगले. जबरदस्त जबरदस्त आपल्याला पाहायला मिळते, जी मात्र गोलंदाजी साहिल यांच्या मार्फत. बघा, मॅनेजमेंट कमिटीला एक विनंती आहे, स्कोरर पाठवून द्यायचे. चांगला बॉल आहे, जबरदस्त बॉल अशा रीतीने अगदी आपल्याला पाहायला मिळेल. जबरदस्त गोलंदाजी करत असताना साहिल लोंगले. पहिलं षटक जे मात्र समाप्त झालं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा फक्त आणि फक्त 3 पाहायला मिळतील. विजय आपल्याला पाहायला मिळतील ओव्हर नंबर 2 मध्ये. विजयचा मागील हंगाम फार चांगला राहिला. याच मैदानावरती त्याने कृष्णा सातपुतेची विकेट घेतली आणि त्यानंतर आदित्य प्रिया लॉजिस्टिक्स सारख्या एक नामवंत संघामध्ये देखील या खेळाडूची वर्णी लागली होती. असा विजय मैदानावरती पाहायला मिळतोय. ऑन साइडला फटका फसलाय जरूर, मात्र चेंडू पडलाय नो मॅन्स लँड मध्ये. तोपर्यंत सिंगल कंप्लीट होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील केला जाईल आणि मैदानावरती थ्रो जबरदस्त राहिलाय. कंप्लीट होत असताना धावा 2 आणि 2 धावेंच्या साथीने फलक जे मात्र आपल्याला पुढे सरसावत असताना पाहायला मिळेल. फलकावरती धावा असतील ज्या मात्र 5 ऑन द बोर्ड. 5 धावा फलकावरती. मॅन फ्रॉम अमराई विजय जबरदस्त गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतील. उंच पुरा असा खेळाडू आहे आणि जबरदस्त अशी त्याच्या माध्यमातून गोलंदाजी आपल्याला सातत्याने पाहायला मिळते. ते सिंगलला
डबल मध्ये कन्वर्ट करण्यात आलं आणि येस लेगबाजच्या 2 धावा 8 टीमच्या टोटल मध्ये. फलकावरती धावा पुढे सरसबत असताना 7 ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 4 विकेट. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 7 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळतील. येस आयुब भाई या टॉस साठी. भूमिक 11 गंधारी या टीमचे कॅप्टन आयुब शेख. प्राईड ऑफ उल्हासनगर सुलतान खान यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. अक्षरशः त्यांची गोलंदाजी बघण्यासाठी त्यांचे हजारो चाहते मैदानावरती उपस्थित असतात असे सुलतान भाई देखील इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. त्याचप्रमाणे अय्यूब तो देखील फार नामवंत खेळाडूंच्या यादीमध्ये अग्रगण्य असणारं नाव ॲज अ आयकॉन. सातत्याने या खेळाडूची वर्णी आपल्याला पाहायला मिळते. असा अय्यूब आपल्याला पाहायला मिळेल इन ऍक्शन मध्ये. भूमिक 11 गंधारी. भूमिक 11 गंधारी म्हटली तर सुलतान भाई आणि त्यांचा संपूर्ण स्क्वॉड सातत्याने आपल्याला पाहायला मिळतं. यावेळेस कट करत असताना साहिल मैदानावरती विकेटचं पतन झालंय. अजून एक धक्का. बॅटिंग करत असताना टीमला फलंदाज होतील बाद. विकेटचं पतन. अजून एक धक्का. 5वा गडी बाद 8 या आकड्यावर. पाचवा धक्का बसतोय 8 या आकड्यावरती आणि कृष्णा नवीन बॅटर मैदानावरती पाहायला मिळतील. पाहूया कृष्णा यांच्या माध्यमातून कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅक वरती. येस आपण टॉस करून घेऊया. भूमिक 11 गंधारी संघाचे कॅप्टन उपस्थित आहेत. मयूर 11 संघाचे कॅप्टन देखील उपस्थित आहेत. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण टॉस करू. संजय राम भाई. येस व्हाईट बॉल. संजय राम भाई आपण टॉस उडवून घेऊ मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये. धावसंख्या 9. यावेळेस चांगला बॉल आहे. स्लोअर 1 स्लोअर गतीचा बॉल. आदरणीय राजभाई शेखर साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. एकीकडे अय्यूब दुसरीकडे आपल्याला भूमिक 11 टीम गंधारी कॅप्टन पाहायला मिळतील. दुसरीकडे आपल्याला मयूर 11 संघाचे कॅप्टन देखील पाहायला मिळतील. यावेळेस बॉल बॅक ड्राईव्ह पाहायला मिळाली. टॉस झालाय. टॉस जिंकलाय भूमिक 11 गांधारी टीमने आणि डिसिजन फील्डिंगचा घेतलाय. म्हणजे ट्रेडिशनल पारंपरिक निर्णय. टॉस जीतो फील्डिंग चूज करो. सामने वाली टीम को बैटिंग के लिए इनवाइट करो और जब आपके सामने लक्ष्य होगा तो लक्ष्य का पीछा करते हुए एक अच्छी स्थिति में आप बल्लेबाजी करो. इस बार अच्छी गेंद बढ़िया गेंदबाजी साहिल लोंगले के माध्यम से हमें देखने को मिलेगी. पूरी तरीके से इस मैच में साहिल लोंगले यह डिफरेंस क्रिएट करते हुए पहले ओवर में कुल मिलाकर 4 विकेट चटकाए और ओवर नंबर 3 में फिर से एक बार सेकंड स्पेल में आते हुए बढ़िया गेंदबाजी. इस बार कट करते हुए पॉइंट में फील्डर रहेंगे. एक हाथ से कैच लपकना चाहते थे लेकिन क्रिकेट इजी नहीं रहता. जब तक आप कैच ना लपके वो कैच इजी नहीं रहता. हम हमेशा कहते हैं. यहाँ पर 2 रन मुकम्मल. 2 रनों से स्कोर कार्ड में बढ़ोतरी. स्कोर कार्ड जाके पहुंचा है 11 रनों के ऊपर 5 विकेट के नुकसान पर. बढ़िया तरीके से गेंदबाजी करते हुए साहिल लोंगले सेकंड स्पेल में हमें देखने को मिलेंगे. पहले ओवर में 4 विकेट चटकाए. स्विच इट करना चाहते थे. स्ट्रोक सक्सेसफुल जरूर था लेकिन बढ़िया फील्डिंग. थर्ड मैन क्षेत्र में फील्डर रहेंगे विजय पवार मैन फ्रॉम अमराई. एक तरफ करजत की पूरी तरीके से स्टारकास्ट अजय फाउंडेशन ए टीम के माध्यम से हमें देखने को मिलेगी. दूसरी तरफ उल्लासनगर की स्टारकास्ट रौनक राइजिंग स्टार के माध्यम से हमें देखने को मिलेगी. पूरी तरीके से इस मैच में डिफरेंस क्रिएट हो रहा है. लोवर फुल टॉस. बढ़िया गेंदबाजी साहिल लोंगले के माध्यम से. डॉट आते हुए गेंदबाज
साहिल बढ़िया तरीके से गेंदबाजी करते हुए कुल मिलाकर सिर्फ और सिर्फ 6 रन खर्च किए और 4 इंपॉर्टेंट विकेट चटकाए। 5 कंप्लीट कर पाएंगे या नहीं साहिल लोंगले। इस बार गेंद हवा में, 5 का चांस पूरी तरीके से रहेगा। मोहन पारदी डाउन द बॉल, कैच लपकते हुए। इस टूर्नामेंट का पहला 5 आईएसपीएल का एक नामचीन खिलाड़ी यानी कि साहिल लोंगले के माध्यम से बढ़िया गेंदबाजी। 3 ओवर की समाप्ति के बाद स्कोर कार्ड जाके पहुंचा है 6 विकेट के नुकसान पर 12 रनों के ऊपर। अपने नाम का परचम दिखाते हुए साहिल लोंगले 5 कंप्लीट करते हुए 6 रन कुल मिलाकर दिए 2 ओवर में और 5 इंपॉर्टेंट विकेट्स छटकाए। बढ़िया गेंदबाजी अजय फाउंडेशन ए टीम के माध्यम से डी पर 6 विकेट के नुकसान पर, जिसमें 5 इंपॉर्टेंट विकेट साहिल लोंगले के खाते में जाते हुए 5 उन्होंने कंप्लीट किया। अब ओवर नंबर 4 की होती हुई शुरुआत। आड़े बल्ले से खेला गया ये शॉट क्रॉस बैटेड स्ट्रोक अटेम्प्ट जरूर था, लॉन्ग द कारपेट गिर जाती हुई मिड विकेट क्षेत्र में। फील्डिंग जबरदस्त देखने को मिलेगी और तब तक 1 रन मुकम्मल। 1 रन से स्कोर कार्ड में बढ़ोतरी और स्कोर कार्ड जाके पहुंचा है देखते ही देखते 13 रनों के ऊपर। 6 विकेट के नुकसान पर 13 रन। रन तो बहुत ज्यादा बनाने अब इस मैच में, अगर डिफरेंस क्रिएट करना है तो अब इस 5 गेंदों के ऊपर आपको कम से कम 3 बड़े स्ट्रोक तो मारने पड़ेंगे। कम से कम मैं कह रहा हूं, क्योंकि कम से कम 20 रन तो आने जरूरी है। लोवर फुल टॉस ऑन साइड पे फ्लिक ऑफ द रिस्क करते हुए फिर से एक बार मिड विकेट क्षेत्र में गेंद गई। फील्डर थोड़े से फंबल हुए, सिंगल को दूसरे रन में मुकम्मल करने का प्रयास, लेकिन यहां पर स्ट्राइकिंग एंड के ऊपर बल्लेबाज आउट होते हुए विकेट नंबर 7वां। बल्लेबाज को पवेलियन की राह पर जाना पड़ेगा और 1 विकेट का पतन। डीजे नए बैटर मैदान के अंदर, अमरदीप इन एट नंबर 9। मनीष आउट होते हुए अमरदीप न्यू बैटर मैदान के अंदर देखने को मिलेंगे। 7 विकेट के नुकसान पर 14 रन स्कोर कार्ड के ऊपर दर्ज। ओवर नंबर 4 मैदान के अंदर शुरू और पूरी तरीके से बैकफुट के ऊपर टीम रौनक राइजिंग स्टार देखने को मिल रही है। सिंगल डबल से इस मैच में कुछ नहीं होगा, आपको बड़े शॉट खेलने पड़ेंगे, चौके छक्के दागने पड़ेंगे, तभी इस मैच में कमबैक हो सकता है। लेकिन पूरी तरीके से इस मैच में फ्रंट फुट के ऊपर अजय फाउंडेशन ए टीम हमें देखने को मिल रही है। अगली मैच मयूर 11 वर्सेस भूमिक 11 गंदारी, हमारे सुल्तान भाई इन एक्शन में देखने को मिलेंगे। दिनू दादा इन एक्शन में, अयूब भाई एंड होल स्क्वाड इन एक्शन में देखने को मिलेगा। आशीष चापल यानी कि अंतु ने भी इन एक्शन में रहेगा, लेकिन कौन सी टीम से रहेगा ये बड़ा सवाल है। स्कोर कार्ड जाके पहुंचा 15 रनों के ऊपर। स्लोवर वन, स्विच इट, स्ट्रोक बढ़िया, गेंद निकलती हुई बाउंड्री लाइन के बाहर, लेकिन अब पछतावे से क्या हुआ जब चिड़िया चुग गई खेत। ये स्ट्रोक आपको पहले और दूसरे ओवर में लाने चाहिए थे, अब यहाँ पर देर आए पर दुरुस्त नहीं। चौका मिलता हुआ स्कोर कार्ड में बढ़ोतरी, स्कोर कार्ड जाके पहुंचा है देखते ही देखते 19 रनों के ऊपर 7 विकेट के नुकसान पर। पूरी तरीके से इस मैच में कमबैक करने की मंसूबे और मंसूबों के ऊपर पानी फेरने का काम जरूर किया गेंदबाजों ने, लेकिन ये आशे का किरण जिसे हम कहते हैं अंधेरे में थोड़ी बहुत रोशनी। फिर से एक बार स्विच हिट अटेम्प्ट था, लेकिन दोस्तों स्विच हिट दुधारी तलवार रहती है, लगी तो आपद नहीं तो बर्बाद, चले तो तीर नहीं तो फकीर, चले तो चांद तक नहीं तो शाम तक। डॉट बॉल की दिवस समाप्ति, 4 ओवर का खेल समाप्त और स्कोर कार्ड जाके पहुंचा 19 रनों के ऊपर 7 विकेट के नुकसान पर। बढ़िया तरीके से गेंदबाजी करते हुए अजय फाउंडेशन ए पूरी तरीके से इस मैच में सिंगल हैंडेडली डोमिनेशन हमें देखने को मिला है। पहले ओवर में साहिल लुंगले ने 4 विकेट चटकाए, दूसरे ओवर में विजय पवार ने 1 विकेट, तीसरे ओवर में फिर से एक बार साहिल लुंगले ने आखिरी गेंद के ऊपर विकेट चटका कर 5 कंप्लीट किया और उसके बाद क्या जबरदस्त गेंदबाजी देखने को मिली चौथे ओवर में। अब ओवर में
5 ओवर में हमें जीत रोजारियो देखने को मिलेंगे। आखिरी ओवर है, दबाव जरूर नहीं रहेगा। अच्छी गेंद, बढ़िया गेंद, लेकिन यहाँ पर लाइन थोड़ी सी खराब, अब स्टंप के बाहर की थी। आंबा ने देखा और उसके बाद हम तक सिग्नल पहुंचा कि इट्स अ वाइड। एक्स्ट्रा रन स्कोर कार्ड में ऐड, स्कोर कार्ड में बढ़ोतरी, स्कोर कार्ड जाके पहुंचा है देखते ही देखते 20 रनों के ऊपर। इस मर्तबा विकेट रोजारियो के माध्यम से और एक विकेट का पतन, विकेटों का पतन, विकेटों की झड़ी। 20 के ऊपर ये 8वां धक्का, 8वें विकेट का पतन। डीजे प्रकारे या मॅच मध्ये अजय फाउंडेशन ए या संघाने डॉमिनेटिंग परफॉर्मन्स दाखवली आहे। जणू काही या मॅच मध्ये आम्ही जिंकायला नाही, ही चॅम्पियनशिप जिंकायला आलोय, हे स्टेटमेंट त्यांच्या माध्यमातून दिलंय। मला आठवतंय मागील वर्षी अंबरनाथ चषक आम्ही कव्हर करत होतो, त्यावेळेस या संघाने 2 मॅचेस जिंकल्या होत्या। असा संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। यावेळेस देखील संपूर्ण स्टारकास्ट आणि ISPL चा एक्सपिरियन्स घेऊन साहिल लुंगले सारखा एक नामवंत खेळाडू देखील आहे। चांगला बॉल आहे, जबरदस्त बॉल, रायझिंग अँड सरप्राइजिंग डिलिव्हरी। बॉल राईज झाला, फलंदाज सरप्राइज झाला, त्याला अनुषंगून हा बॉल डॉट। धावफलक आपल्याला स्थिर आणि स्थगित आपल्याला पाहायला मिळेल। 4 बॉलचा खेळ शिल्लक। पुन्हा एकदा जबरदस्त जबरदस्त गोलंदाजीचा मुजाहिरा आपल्याला पाहायला मिळतोय। डॉट बॉलची होत असताना समाप्तीचीच रोजारियो असा खेळाडू मैदानावरती काय जबरदस्त कामगिरी करतोय। ऑन साइडला वळवलाय, स्ट्रोक चांगला होता, मात्र मिळेल फक्त आणि फक्त सिंगल। माहिती आहे की ते धावपळ करायची गरज नाहीये। डीप मध्ये मला वाटतंय कौशल गुरव होते। धावफलक आपल्याला 21 या आकड्यावरती पाहायला मिळेल, 21। यावेळेस चेंडू हवेमध्ये असेल, डाऊन द बॉल कॅचची संधी देखील निर्माण झाली होती, मात्र तोपर्यंत मैदानावरती अगदी आपल्याला पाहायला मिळेल घेतलेली सिंगल। धावफलक पुढे जाईल आणि फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील। मात्र 22 या आकड्यावरती 22 सिंगल हँडेडली डॉमिनेशन या संपूर्ण मॅच मध्ये पाहायला मिळालंय। तर कौतुक करेन मी अजय फाउंडेशन ए या टीमचं। कर्जत मधील हे नामवंत सर्व खेळाडू आणि त्यांच्या माध्यमातून काय कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली। यावेळेस आला हा बॉल डॉट आणि अशा रीतीने सामना झाला फिनिश, सामना जिंकला अजय फाउंडेशन ए या संघाने। हार्दिक अभिनंदन टीम अजय फाउंडेशन ए। हार्ड लक आणि टफ लक आपण देऊया, ते म्हणजेच रौनक रायझिंग स्टार उल्हासनगर या संघाला।